वक्फ दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर. वक्फ विधेयकावर लोकसभेमध्ये 14 तास चर्चा. विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं. वक्फ दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर केले जाणार. विरोधक विधेयकाचा तीव्र विरोध करण्याची शक्यता. वक्फ बोर्डावर शिया, सुन्नी, बोहरा आणि महिलाही असणार. 4 बिगर मुस्लिमांसह 2 महिला असणं अनिवार्य असणार. रिजिजूंची माहिती. विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला घेरलं. अखिलेश यादव, अरविंद सावंत आणि असदुद्दीन ओवैसी यांची वक्फ दुरुस्ती विधेयकावर जोरदार टीका. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते, मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. केंद्रीय मंत्री किरण रिजिजूंचं सभागृहामध्ये म्हणणं. रिजिजूंच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ. वक्फ सुधारणा विधेयकामध्ये अनेक मुद्दे चिंताजनक वाटत आहेत. विधेयकामुळे अनेक अधिकार सरकारकडे जातील. 1.2 लाख कोटी रुपयांची जमीन सरकारकडे जाईल. आज आपण गप्प बसलो तर उद्यापासून एक समाज संपवला जाईल. खासदार निलेश लंकेंचा विधेयकाला विरोध. ठाकरे गटाला आता हिंदुत्वासोबत हिंदूंचीही अलर्जी. अरविंद सावंतांचं भाषण ऐकून वाईट वाटलं. बाळासाहेब असते तर हे असं भाषण करू शकले असते का? खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल. राज्यसभेत बोलताना संजय राऊत चांगले संतापले. बोलताना सत्ताधारी पक्षातून एकानं बाळासाहेबांच्या नावाने डिवचण्याचा प्रयत्न केल्यानं राऊत भडकले. 10 वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, राऊतांचा निशाणा. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. लोकांनी ती संपत्ती मशिदी आणि दरगाहला दिली. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे, अबू आझमींचा आरोप. अंबानींचं घर वक्फच्या जमिनीवर. मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केलाय. आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा. तर हिंदू मंदिरामध्ये अब्जो रुपयांचं सोनं, सरकार तेही ताब्यात घेणार का? आव्हाडांचा सवाल. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. फडणवीसांना उद्देशून संजय राऊतांचं ट्विट. हिरवी कावीळ झालेल्या नव्या दिव्य दृष्टीतून राऊत बघत आहेत. राऊतांच्या ट्विटला नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर. वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांचा आरोप. वक्फच्या 9 लाख एकर जागेवर केंद्र सरकारचा डोळा. पठाण यांची टीका. आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय. हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पायाही पडू नका. असे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत. अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतच मर्यादित ठेवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला. डॉक्टर नसलो तरी मी मोठमोठी ऑपरेशन केलेली आहेत. कोणाचा मानेचा पट्टा, कोणाचा कमरेचा पट्टा निघून गेलाय. एकनाथ शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. मराठीचा आग्रह योग्यच, पण कायदा हातात घेतल्यास कारवाई होणारच. देवेंद्र फडणवीसांकडून मनसेच्या भूमिकेचं समर्थन आणि इशाराही. सावरकरांच्या पुस्तकावर बंदी घालायला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत सावरकरांचं विकृत लिखाण. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता. मी पक्ष सोडणार या केवळ वावड्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या चर्चांवर वाघेरेंचं स्पष्टीकरण. अण्णा बसवणींच्या सत्कार समारंभाला वाघेरेंनी उपस्थिती लावल्यानं चर्चांना उधाण. कर्जमाफीवरून अजित पवारांचं युटर्न. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख. मात्र आपण भाषणामध्ये कर्जमाफीबद्दल कुठेही बोललो नव्हतो. अजित पवारांचा घुमजा. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक संघटनेकडून घोषणाबाजी. नागरगोजे शिक्षकाच्या आत्महत्येसंदर्भात घोषणा. कार्यकर्त्यांना पक्षामध्ये घेताना त्यांचे रेकॉर्ड तपासा. चुकीच्या लोकांना सोबत घेतलं तर मोठी किंमत मोजावी लागते. अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याची सूचना. बीडमधल्या कार्यकर्ता मेळाव्यातून अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा. काही जण काहीही बोलतात, ते खरं नाही. शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते, असं केलं वक्तव्य. मुंडेंची दादांच्या बीड दौऱ्याला अनुपस्थिती. प्रकृती ठीक नसल्याचं धनंजय मुंडे यांचं ट्विट. उपचारासाठी मुंबईला यावं लागत असल्याची मुंडेंची माहिती. तर धनंजय मुंडे सोमवारी रात्री गेटवे ऑफ इंडिया इथे मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मुलीला पाठिंबा देण्यासाठी फॅशन शोमध्ये उपस्थित असणं यात गैर काय? धनंजय मुंडेंच्या फॅशन शोमधील उपस्थितीवरून मिटकरींचा सवाल. धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन. डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केला. समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजितदादांकडून स्पष्ट. मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धसांचा आरोप. अंजली तमाने यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते. तमाने यांचा गौप्यस्फोट. 4 लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका. बीडमध्ये जातीय सलोखा. माझ्या जातीला बदनाम करू नका. मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. वाल्मिक कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का? जेलमधील मारहाणीनंतर इतर कैदी हलवले
मग कराडला बीडमध्येच का ठेवलं? सुरेश धस यांचा सवाल. बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सोनावणे गँगविरोधात गुन्हा दाखल. कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडचं प्रकरण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं. चार्जशीटनुसार आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फडणवीसांची प्रतिक्रिया. लातूरच्या औसामधील नागरिकांकडून संतोष देशमुख कुटुंबियांना 21 लाखांची मदत. आमदार अभिमन्यू पवार आणि नागरिकांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन जमा केलेली रक्कम देशमुख कुटुंबियांकडे सुपूर्द केली. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू. कोरटकरचे वकील आज जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार. कनिष्ठ दिवाणी न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात आव्हान. कोणी किती देव पाण्यात ठेवू द्या, फडणवीस एक दिवस पडळकरांना मंत्री करणार. मात्र मला कुठेतरी राज्यपाल तर आपली अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल. सदाभाऊ खोतांनी मिश्किल शब्दामध्ये व्यक्त केली भावना. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला अंजली दमानी यांकडून आव्हान. मुंबई हायकोर्टामध्ये 28 एप्रिलला पुढील सुनावणी होणार. सरकारी वकील उपस्थित नसल्यानं आज सुनावणी नाही. जयंत पाटलांचं सध्या तळ्यात मळ्यात आहे. सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. गोपीचंद पडळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. भूषणसिंह राजे होळकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा. अंजली दमानिया 2 दिवस जालना आणि संभाजीनगर दौऱ्यावर. जालना सहकारी साखर कारखान्यामधील शेतकऱ्यांसोबत बैठक होणार. संध्याकाळी धनंजय देशमुख आणि मनोज जरांग यांची भेट घेणार. कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हटवण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर दरामध्ये घट. कांद्याचे सरासरी दर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत घसरले. कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरल्याची व्यापाऱ्यांची माहिती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास ग्रामस्थांचा विरोध. वारसा स्थळाबाबत विश्वासात न घेतल्याचा आरोप. याबाबत हालचाली थांबवा, अन्यथा रास्ता रोको, साखळी उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावामध्ये तणावपूर्ण शांतता. अनधिकृत पुतळा काढण्याच्या वृत्तानं शिवप्रेमी आक्रमक. पोलीस बंदोबस्त तैनात. पट्टण कोडोलीत तणावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोडगा. पट्टण कोडोलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न हटवण्याच्या सूचना. परवानगी मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचना. कळंब हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी. मनीषा बिडवे हत्या प्रकरणामधील आरोपींची 10 तारखेपर्यंत कोठडीमध्ये रवानगी. फवाद खानच्या बॉलिवूड पुनरागमनाला मनसेचा विरोध. महाराष्ट्रामध्ये अबीर गुलाल प्रदर्शित न करण्याची धमकी. पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्याल तर सामना आमच्याशी आहे. अमेय खोपकरांचा इशारा. मंत्री बनायला आवडेल. मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया. TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रे यांचा लोकाशा भूषण पुरस्कारानं सन्मान. अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. दैनिक लोकाशाकडून 5 दिवसीय महोत्सवाचं आयोजन. पत्रकारिता क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल निखिला म्हात्रे यांना पुरस्कार प्रदान. छत्रपती शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर सन्मानानं बांधली. नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया. तर शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते. गडकरींचं विधान. पौराणिक काळामध्ये हनुमान, आधुनिक काळामध्ये शिवराय आदर्श. नागपुरातील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. महाबळेश्वरमध्ये 2 ते 4 मे दरम्यान शासनाचा महापर्यटन महोत्सव. लेझर शो, पॅराग्लायडिंग, वॉटर स्पोर्ट्सचं आयोजन असणार. मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. सिंधुदुर्गमधल्या बंधाराच्या निकृष्ट कामाची निलेश राणेंकडून पाहणी. बंधाराच्या कामाबाबत ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी. स्थानिकांच्या सूचनेनुसार बंधारा उभारणी करण्याच्या सूचना. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी ठेवीदारांना दिलासा. ज्ञानराधा मल्टीस्टेटचा चेअरमन सुरेश कुटेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार. अजित पवारांची माहिती. तर आमिष दाखवत ज्ञानराधा मल्टीस्टेटकडून लाखो ठेवीदारांची फसवणूक. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा मूळ गावी सत्कार. रायगड जिल्ह्यामधल्या मोरसडे या मूळ गावी उतेकरांची मिरवणूक. पुले चित्रपटातील ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारी दृश्य वगळावी. कराडमधील ब्राह्मण संघटनांची मागणी. ब्राह्मण संघटनांकडून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. दृश्य न वगळल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा.